नाथबाबांचा खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे या ठिकाणी. जीवन कसे जगायचे खूप महत्त्वपूर्ण आहे. हा व्हिडिओ नक्की बघा की जीवनामध्ये तुम्हाला जगायचं कसं हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. नाथांनी आपल्याला सविस्तर सगळी काही माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे की जीवन कसे जगायचं आहे, जीवनामध्ये जीवन कसं जगायचं आहे खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ. प्रस्तावना. नाथांचे नाव घेताच मन शांत होतं, कारण नाथ म्हणजे शब्द नाही, अनुभव आहे. आज माणसाकडे पैसा आहे, मोबाईल आहे, पण मनात समाधान नाही. म्हणूनच नाथबाबा सांगतात, जीवन जगायचं असतं, ओढायचं नसतं. आजचा हा नाथ संदेश आहे, जीवन कसं जगावं. भाग क्रमांक 1. जीवन म्हणजे संघर्ष नाही, साधना आहे. नाथबाबा सांगतात, जीवनामध्ये दुःख आलं म्हणून रडायचं नसतं, त्यातून शिकायचं असतं. सुख दुःख हे दोन्ही येणारच, पण दुःखात अडकून पडणं म्हणजे अज्ञान. काटे असतील तर फुलाची किंमत कळत नाही, अंधार असेल तर दिव्याचे महत्त्व कळत नाही. नाथ म्हणतात, जे सहन करायला शिकलेत त्याचं जीवन सुटतं. मनावरती ताबा मिळवा किंवा मनावरती ताबा मिळवा. आज माणूस दुसऱ्याला जिंकतो, पण स्वतः मनाकडून हरतो. नाथबाबा स्पष्ट सांगतात, मनावरती विजय मिळवा तर सगळं जग जिंकलं. जास्त विचार, जास्त दुःख, अपेक्षा, मानसिक साखळी. नाथ मार्ग सांगतो, थोडं सोडा, थोडं सहन करा, थोडं स्वीकारा. या ठिकाणी बघू शकता नाथ मार्ग आपल्याला काय सांगतोय, थोडं सोडा, थोडं सहन करा आणि थोडं स्वीकारण्यासाठी तयार राहा, असं नाथ बाबा आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत. भाग क्रमांक 3. कोणावरही अति विश्वास ठेवू नका. नाथ उपदेश फार कठीण पण सत्य आहे. जगात कोणीही कायमचा आपला नसतो. शेवटी फक्त आपण कर्मच आपल्या सोबत असतं. मित्र बदलतात, नाती बदलतात, परिस्थिती बदलते, पण स्वाभिमान, श्रद्धा आणि संयम हे कधीच सोडू नका. या ठिकाणी बघू शकता तुम्ही काय काय सोडायचं नाही आपल्याला. स्वाभिमान स्वतःचा सोडायचा नाही, श्रद्धा सोडायची नाहीये आणि संयम कधीही सोडायचं नाही. या 3 गोष्टी तुम्ही जीवनामध्ये कधीच सोडायच्या नाही. नाथ म्हणतात, एकटे राहायला शिका, पण चुकीच्या सोबत नाही. चुकीच्या सोबत नाही, एकटं राहायला तुम्ही शिकायचं आहे, पण चुकीच्या सोबत म्हणजे चुकीच्या व्यक्तीबरोबर किंवा चुकीच्या माणसाबरोबर या ठिकाणी राहू नका किंवा चुकीच्या मार्गाने तुम्ही चालू नका. जर एकटं राहत असला तरी पण त्या मार्गावरती तुम्हाला चालायचं नाही, असं नाथबाबांनी या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाग क्रमांक 4. सेवा, साधेपणा आणि सत्य. नाथ संप्रदाय शिकवतो, मोठेपणा कपड्यात नसतो, वागण्यामध्ये असतो. या ठिकाणी बघू शकता तुम्ही नाथबाबा आपल्याला उपदेश करतात की मोठेपणा कशामध्ये, मोठेपणा कशामध्ये, तो मोठेपणा कपड्यात नसतो, तो वागण्यामध्ये असतो, माणसाच्या स्वभावामध्ये असतो, माणसाच्या संस्कारामध्ये असतो किंवा माणूस जो वागतो त्यामध्ये त्यांचा या ठिकाणी मोठेपणा असतो. जे नम्र असतात त्याच्याकडे नाथ राहतात. गरिबांची मदत करा, खोटं बोलू नका, अहंकार कमी ठेवा. नाथबाबा सांगतात, साधेपणातच खरी शक्ती आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही नाथबाबा आपल्याला काय सांगतात, तर साधेपणामध्येच या ठिकाणी काय आहे तर खरी शक्ती आहे. या ठिकाणी नाथबाबा आपल्याला सांगतात. भाग क्रमांक 5. नाथबाबांचा शेवटचा जीवनाचा अर्थ. नाथ म्हणतात, जगण्यासाठी श्वास घ्यावा लागतो, पण आनंदी राहण्यासाठी श्रद्धा लागते. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही जगण्यासाठी आपल्याला काय लागते तर श्रद्धा लागते, श्वास लागतो. हे खूप महत्वाचं आहे. या 2 गोष्टी खूप महत्वाच्या. जगण्यासाठी एकतर आपल्याला श्वास लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जगण्यासाठी किंवा आनंदी राहण्यासाठी आपल्याला श्रद्धा या ठिकाणी देवावरती होणं खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी नाथबाबा सांगतात, जीवनात ही स्पर्धा नाही, ही आत्म्याची यात्रा आहे. जीवनामध्ये काय स्पर्धा नाही तर आत्म्याची यात्रा आहे. म्हणून जे आहे त्यात समाधानी ठेवा, जे नाही त्यासाठी रडू नका. समाप्ती. नाथबाबा आपल्याला एकच शिकवतात किंवा शिकवण देतात, शांत राहा, सत्य राहा, संयमी राहा. जर हा नाथ संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर नाथांच्या चरणी एकच शब्द बोलतो, अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य नवनाथाय नमः. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करू शकता. जास्तीत जास्त नाथ संप्रदायाच्या लोकांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून जीवन कसे जगायचे आणि जीवनात जगण्यासाठी कोणकोणते मार्ग आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंटला नक्की कळवा आणि अजून कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. जाताना तुम्हाला एवढंच बोलल, नाथांची जेवढे तुम्ही सेवा करताल तेवढे तुमचं परोपकार होईल, जेवढं तुमचं त्या ठिकाणी जीवनामध्ये जे काही संघर्ष आहे ते कमी होण्यामध्ये मदत होईल. नाथांचा एकच आपल्याला जीवन संदेश आहे की तुम्ही सत्याच्या मार्गाने या ठिकाणी चाललं पाहिजे. भलेही तुम्हाला कितीही दुःख सहन करायला लागेल पण तुम्ही सत्याच्याच मार्गाने या ठिकाणी
चालायचं आहे, खोटेपणा मनामध्ये ठेवायचा नाहीये, मन कधी पण शुद्ध ठेवायचं आहे आणि शांत मनाने संयम ठेवून या ठिकाणी काम करायचं. तुम्हाला त्या कामामध्ये यश नक्की मिळेल आणि संकटाचं तुम्ही या ठिकाणी टेन्शन घेऊ नका. जर नाथ बाबांची तुम्ही सेवा करत असाल तर तुमचे सगळे संकट जे काय ते दूर होण्यासाठी नाथ बाबा तुम्हाला 100% मदत करतील. माझ्याकडून लिहून घ्या. तुम्ही जर या ठिकाणी नाथांची खरी भक्ती कराल तर तुमच्या मनामध्ये या ठिकाणी कोणताही पाप नाही पाहिजे, तर पुण्य करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. हे सर्व गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुम्ही जीवनामध्ये सर्व काही शिकाल आणि जीवन जगण्याचे कोणते मार्ग आहे मी तुम्हाला सांगितलं, कशा प्रकारे चालायचं आहे जीवनामध्ये ते सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओला या ठिकाणी जीवन कसे जगावे याबद्दलचाच होता आणि सर्व काही माहिती तुम्हाला कळाली असेल. आणि अजून या ठिकाणी खूप सारे व्हिडिओ माझ्या नाथाबद्दलचे या ठिकाणी येणार आहे.